नमस्कार शेतकरी मित्रांनो, उत्कृष्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, शेती करत असताना दररोज वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं। त्यातलीच महत्त्वाची समस्या म्हणजे पाणी टंचाई आणि अनियमित वीज पुरवठा। अनेक ठिकाणी पाणी टंचाईमुळे फक्त खरीपातच पिकं लावली जातात, त्यामुळे जमिनीचा पुरेपूर वापर काही करून घेता येत नाही। त्यातही रात्रीचा वीज पुरवठा जर असला तर शेताला पाणी देण्याकरता रात्री बेरात्री शेतात जावं लागतं। या दोन्ही समस्येवरील एकच रामबाण उपाय म्हणजे सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करणं। मात्र या पद्धती राबवण्यासाठी मोठा खर्च येत असतो आणि त्यामुळेच बरेच शेतकरी याकडे पाठ फिरवताना दिसतात। शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने अनुदान योजना सुरू केलेली आहे। यामार्फत एकूण खर्चाच्या जवळपास 80% रकमेचे अनुदान शेतकऱ्यांना सहज उपलब्ध करून दिले जात असतं। भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन या दोघांनीही यासाठी वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत। त्या अंतर्गत अल्प आणि अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारचं 55% तर राज्य सरकारचं 25% असं 80% अनुदान मिळत असतं। तर इतर शेतकऱ्यांना केंद्र सरकारचं 45% आणि राज्य सरकारचं 30% असं एकूण 75% अनुदान मिळत असतं। हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणं महत्त्वाचं असतं। त्याचबरोबर शेतकऱ्यांचं बँकेत खातं आणि आधार कार्ड सुद्धा असलं पाहिजे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतावर पाण्याची सोय असणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर अगदी सोपी पद्धत असून महाडीबीटी या शेतकरी पोर्टलवर अर्थात शासकीय वेबसाईटवर भेट दिल्यानंतर तुम्हाला लॉग इन अथवा रजिस्ट्रेशन करावं लागेल। यानंतर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना हा पर्याय निवडून तुम्हाला तेथे सिंचनाचे स्रोत आणि ऊर्जाचे स्रोत यातील सिंचन स्रोत हा पर्याय निवडायचा आहे। यानंतर अप्लाय बटनावर क्लिक करून तुम्ही विचारलेल्या सर्व माहितीला भरलं की अर्ज जमा करू शकता। या अर्जाकरता तुम्हाला 23 रुपये आणि 60 पैसे इतके पैसे द्यावे लागतील। मात्र तुम्हाला या सर्व प्रक्रिया पार पाडायच्या नसतील तर जवळच्या सेवा केंद्रामध्ये जाऊन देखील तुम्ही हा अर्ज भरू शकता। मित्रांनो, आजकाल पाणी वाचवणं फारच गरजेचं झालेलं असून ठिबक सिंचन ही काळाची गरज समजली जात आहे। त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेकरता अर्ज करून लाभ घेतला पाहिजे। तसेच आपल्या इतरही शेतकरी बंधूंना त्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे। त्याकरता हा व्हिडिओ आपल्या माहितीतील सर्व शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा। धन्यवाद।